त्याचबरोबर मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला. आमचे साथी समालोचक ज्यांच्या समवेत आम्ही जुळले गेले, आज ज्यांच्याकडनं आम्ही बरंच काय शिकणारी आहोत, सिनियर आहेत. अलिबाग या विभागाला ते बिलॉंग करतात. अलिबागनं क्रिकेट जपलंय. आज त्याच विभागातील नामांकित आणि प्रतिभावंत असे समालोचक यासीन मर्चंट सर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. त्यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आणि इथे मात्र पुन्हा नवीन मॅचला सुरुवात होईल. डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे. पंडित शूटर 8943 मोठी जुई आणि रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोर्या मोठी जुई अशा दोन संघामध्ये हा खरं तर डू ऑर डायचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे ही बॅट सापडली आहे, स्पायडर असं लिहिलंय, स्पायडर स्पोर्ट्स. चला ही बॅट कलेक्ट करा. मॅचला सुरुवात होईल आणि बॅटिंग साठी पहिला फलंदाज ध्रुवीत आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकर एंडवर ध्रुवीत आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे केदार भुईर आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवीत आणि केदार अशी सलामीची पहिली जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पेनियन मिस्टर अभिजित ठाकूर. पहिला बॉल इथे मात्र आपण पहिला वाईट गेला होता. दुसरा बॉल अगदी हलक्या हाताने फक्त कट केलाय. एक धाव मिळाली आणि रणसंख्या 1 कडे पुढे जात असताना सुरुवात झाली आहे. बॅटच्या अकाउंट मात्र बॅटनं अकाउंट ओपन केलंय. बॅट आपल्याला पाहायला मिळाले ध्रुवीत म्हात्रे. ध्रुवीत आणि केदार भोईर नयन आहेत. केदार भोईर ऑन स्ट्राईक. मागच्या मॅच मध्ये फार कॉन्ट्रीब्युशन देता आला नाहीये. गणेश जी पाटील कोडगाव माजी कॅप्टन आणि 40+ उरणचे कॅप्टन त्यांच्या माध्यमातून ऑफर असणार आहे केदार भोईर साठी. आणि केदार भोईरच्या बॅटमधून फटका आलाय. बॉल हवेमध्ये कॅच होईल ड्रॉप. पाठमोरे धावले होते. 2 धावा मिळतील. केदार भोईर आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर बीट झाले होते, तो बाद झाला होता. परंतु या मॅच मध्ये त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. 3 सलग चौकार लगावले तर 1111, 3 सलग षटकार लगावले तर 1111 आणि 50 धावा जर का अर्धशतक आलं तर 2222 रुपये मिळतील गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून. इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. डीप कव्हर्स क्लिअर करेल. चुकीचं फिल्डिंगचं सेटअप. 4 धावा मिळतील. रणसंख्या पोहोचलीये ती वाईड, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 4. गुडलँड स्पॉट वरनं बॉलला फ्लाइट देणं हे काम तितकं सोपं नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जहीर खान ते फार 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 वेळा केलंय, परंतु इथे अभिजित ठाकूर करत असताना क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. त्यानंतर आम्ही सन्मान घेणार आहोत. जसं षटक संपेल तसं मात्र संघ मालकांचा आम्ही सन्मान घेणार आहोत. इथे मात्र पॅडल केला बॉलला. डीप मध्ये कोणी नाहीये. बॉल फरार होईल. स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करेल आणि केदार भोईर ची ही जादूगरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चौकार आलाय. संमिश्र पहिल्या षटकाच्या अखेरीस अभिजित ठाकूरनं मात्र मी म्हणेन कोणताही गडी बाद झाला नाही. जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 13. आणि यानंतर आम्ही अद्विक स्पोर्ट्सचे संघ मालक सन्माननीय राजेशजी भगत सरांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावर करतो. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण
पाहतोय वैभवजी कडू साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर माईची उबदार शाल, प्रेमाचं हे प्रतीक आणि महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुरस्कृत करून हा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय। सूरजजी मढवी बालई शाखा प्रमुख यांचाही सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत। आम्ही सूरज मढवी साहेबांना विनंती करू की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मात्र पुढे यावं। आयोजकांच्या वतीनं स्पर्धेचे प्रणेते त्यांच्या माध्यमातून हा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय। मॅच मध्ये पहिलं षटक संपलंय आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 13 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये। बिनबाद 13 आणि बॉलिंग ट्रॅकवर दुसरा गोलंदाज यावेळेला मात्र विलेज एन कडनं मारा करण्यासाठी जो सज्ज आहे विकी घरत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय। सावरकर या गावचा हा खेळाडू, या टीमचा खेळाडू बॅट आदच फिरली आहे आणि बेंड करून वेट ट्रान्सफर करून फटका सजवायचा होता। तू मैं दोन ट्रेंड्स एका पत्नीवर। इथे काय घडतंय? एक धाव तर एक्स्ट्रा मिळणार, कदाचित ही दुसरी मिळते का? ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट। क्रिकेटमध्ये कम्युनिकेशनला फार महत्व असतं, क्रिकेटमध्ये तुमच्या कॉलिंगला फार महत्व आहे, क्रिकेटमध्ये तुमच्या दोघांमध्ये असलेला ताळमेळ त्याला फार महत्व आहे। आयुष्य असो वा क्रिकेटचा हा खेळ, दोन खेळाडूंमध्ये तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ, हार्मोनी, कम्युनिकेशन, कॉलिंग असणं हे फार महत्वाचं असतं। मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये जिद्द आणि चिकाटी सोबत स्मार्ट वर्क तुम्हाला करावं लागेल। हार्ड वर्क तर प्रत्येक जण करत असतो, परंतु स्मार्ट वर्क करावं लागेल। केदार भोईरने मगाशी सांगितलं आम्हाला जिंकायचंय आणि यावेळेला मात्र तो कॉन्ट्रीब्यूट देतोय। इथे मात्र अगदी मी म्हणेन जोरखसा बॉल मारायचा होता, टायमिंग तितकंसं जमलं नाहीये, पॉवर जनरेट करता आले नाहीये नयनकडे क्षमता आहे, नयनकडे पोटेन्शियल आहे, नयनकडे कॅलिबर आहे, नयनकडे गुणवत्ता आहे। नयन कित्येक मैदानामध्ये कित्येक वर्ष ते करून दाखवलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग करणारे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना त्यांना थोडं थांबवलंय गोलंदाज विकी घरत यानं। विकी ऑन टू द बॉलिंग मार्क अराउंड द विकेट। यावेळेला वेट वॉच अँड ट्रान्सफर इनसाइड आउट, नयनरम्य फटका, क्लासिकल बॅटिंग। ओ तिथे काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच पोहोचायचंय बघा। मेडिकल किट घेऊन आणि पाणी घेऊन जा, डोक्यावरची कॅप काढा, पाणी डोक्यावरनं सोडा, कारण त्याच्या जर का तोंडासमोर जर का कुठे आजूबाजूला जर का इजा झाली असेल तर मात्र नक्कीच थंड पाणी सोडा। थंड पाणी असेल तर द्या, नसेल तर बाजूला बर्फ विक्रेता आहे तिथून थंड पाणी घ्या, डोक्यावरनं सोडा, जेणेकरून रक्तस्राव असेल तो लगेचच थांबेल जर का झाला असेल तर। आणि लगेचच आपण त्यांना विश्रांती द्या, विश्रांती देऊन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच जाईल याची मात्र आपण दखल घ्या। त्याला थोडी विश्रांती द्या त्या खेळाडूला, रिस्क घेऊ नका। लाईफ इज प्रिशियस, जीवन हे अमूल्य आहे। क्रिकेट हा खेळ आपण करत असतो, परंतु कधी कधी सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो ना की संसद विवेक बुद्धी जी मात्र तिला चॅलेंज करणार हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं। भरपूर वेगानं हा खेळाडू मात्र चेंडू अडवण्यासाठी गेला होता आणि ज्या वेगानं तो गेला कदाचित थोडी इजा त्याला जरूर झाली असावी, परंतु आपल्या मातीतले हे खेळाडू मात्र नक्कीच कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात आणि कणखर कणा आहे, संघर्षमय वारसा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण जरूर लवकरात लवकर मात्र ते रिकव्हर करतील आणि गेट वेल सून असं आपण त्यांना शुभेच्छा देऊया। आयोजकांची तळमळ बघा, जसं मात्र तो खेळाडू मैदानामध्ये मी म्हणेन जसा पडला तसं मात्र आमचे वैभवजी कडू आणि सुशांतजी तांडे लगेच मात्र नक्कीच त्यांनी विचार नाही केली। ही चांगली बाब ॲज अ स्पोर्ट्समन, ॲज अ ऑर्गनायझर कमिटी म्हणून नेहमी आपण पाहत असतो। चला आणि एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लगेच जाईल। चला 12th मॅन झरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बाली, RS कोट नाका आयोजित सुशांतजी तांडेल, वैभवजी कडू यांच्या प्रकल्प विचारातून प्रगल्भ विचारातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये। चला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल, तो त्याला रिप्लेस करेल and the new player in will replace
नयन जे फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडवर आलेत. सलग 3 चौकार. कॅश प्राइज 1111. गणेशजी पाटील कोटगाव माजी कॅप्टन 40+ चे कॅप्टन आणि पहिला बॉल पहिला वर केलाय नयन यानं. अप्रतिम कलात्मक पलटवार. पहा ऍक्शन रिप्ले. स्लॉग हिट स्पेशलिस्ट बॅटर स्टॅन अँड डिलिव्हर. येस खाऊन फिरव. लगावलेत. क्या बात आहे. आणि कॅश पूर्ण क्लास लिहिलं या फटक्यामध्ये. टायमिंग क्लास अदा नजाकत इम्प्रोव्हायझेशन प्रतिम कलात्मक फॅडिंग. 4 चेंडू आणि 4ही चेंडू सीमारेषा पार धाडून दिलेत. 6 6 6 4 20 सेकंद रणसंख्या झाली 38 फॉर नो विकेट. महाराज आई भवानी आज खर तर ही जी कलाकृती आपण पाहतो ना, ही ट्रॉफी, या ट्रॉफीचं आपण थोडक्यात वर्णन करणार आहोत. तत्पूर्वी नवघर उपसरपंच दिनेशजी बंडा साहेबांच्या वतीनं नयन यांच्यासाठी ऑफर असणारे ओकले ब्रँडची ही गॉगल सनग्लासेस त्याला मिळतील जर का 50 धावा अंकित केल्या. स्विचचा प्रीमेडिएटेड स्ट्रोक आणि क्रिकेटमध्ये धाडस, जिद्द, चिकाटी, साहसानं खेळ करतोय टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट केदार भोईर. अनदर 4 रणसंख्या झाली आहे ती. मान के लिए ओ वाव 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 यू ब्यूटी, अ मॅग्निफिसंट यूज ऑफ हिज हेड. मगाशी आपण पाहिली ताकद आणि आता आपण पाहतोय नजाकत. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगचा ठाणे विरुद्ध रायगड आपण जो सामना बघितला, आकाश तारेकर स्ट्रायकर एंडला होता, 1 चेंडू 3 धावा हवा होता आणि त्याने तेव्हा तो चॉप केला होता ना, अगदी तसाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग आणि लेग गलीमधनं हा बॉल फरार झाला. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि मिळतील धावा. 4 रणसंख्या झाली ती 46-46 विदाउट लॉस. 6 चेंडू 25 वर खेळतो नयन आणि इथे मात्र पॅडल केलंय. यावेळेला आपण पाहतोय डिल स्कूप केलाय. टी एम दिलशान
ची आठवण करून देणारी आणि खरं तर नयनांचे पारणे फेडावे इतकी आकर्षक फटके आपल्याला पाहायला मिळतील। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टीएम दिलशानच्या सारखा मात्र हा फटका सजवलाय। 3 सलग चौकार आले आणि कॅश प्राइज 1111 मिळतील आणि 500 रुपये सुद्धा मिळतील, म्हणजे 1500 रुपये मिळाले तर एकूण धावसंख्या झाली। बॅटिंग करणारी टीम 50 अपॉन द स्कोर बोर्ड। अगदी क्विक क्लेवर बॅटिंग एज वेल। जबरदस्त फलंदाजी यावेळेला प्रत्येकाला मोह पडावा, प्रत्येकाला टाळ्या सिट्ट्या वाजवणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चांगला एक्सपिरियन्स, चांगला एक्सपोजर सुद्धा मिळाला आहे। त्यांना ठाऊक आहे जितक्या ताकदीने फटके सजवता येतील तितक्या ताकदीने प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणार नाहीये आणि म्हणूनच की काय एक चेंडू, त्याची लाईन, त्याची दिशा, टप्पा या सर्व काही गोष्टी रीड करून मात्र एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून हा खेळ सुरू आहे। क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर। क्रिकेट हा सहाय्यकतेचा खेळ आहे, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे। इथं मात्र तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून सजवावा लागेल तो खेळ। बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज स्पेल 2 मध्ये आलेत अभिजित, त्यांच्यावर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय। बैठक फटका सजवला होता, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चकमक झाली आहे। बॉल अडवाला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते रणसंख्या झाली आहे ती अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये। 54 धावा 54 ऑन द स्कोर बोर्ड ना। प्रत्येका चेंडू मागे झालेली ही खरं तर सल्ला मसलत, प्रत्येका चेंडू मागे मात्र चर्चा होतीये, प्रत्येका चेंडू मागे एकमेकांना शुभेच्छा देत आहेत, एकमेकांना ते सांगतायत। कारण त्याचं असं आहे की दमछाकी झाली आहे, कदाचित ही मॅचची स्ट्रॅटेजी असू शकते। एखादा खाला फलंदाज जेव्हा थकतो तेव्हा मात्र तो हलू 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 कूर्म गतीने धावत असतो, चालत असतो, रिलॅक्स होत असतो। आता त्यांना हाताला मात्र या मैदानाची आणि या विकेटची माती लावली आणि एकदा का ही हाताला माती लागली ना की मग अंगात एक ऊर्जा संचारली जाते आणि क्लासिकल बॅटिंग, वाव, अप्रतिम फटका, अजून एक शैलीदार, कलात्मक, दर्जेदार, क्वालिटी यूपीएल चौकार। काय फटकेबाजी केले 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून, काही क्षणातच हायलाइट्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते पाहायला भेटतील। जे फटके खरं तर पॅडल स्वीप, स्कूप केलं, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, ऑन द टो, अपकट, त्याच्यानंतर पंच केलेले फटके, नी बेंड करून वेट ट्रान्सफर करत असताना ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड फटके सजवले। खरं तर या फटक्यांमध्ये क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य प्रकट होताना आपल्याला पाहायला मिळालं। 2 फलंदाज 12 चेंडू 31 वर खेळ करतोय, केदार भोईर, नयन बंडा 6 चेंडू 25 वर खेळ करतोय। 2 फलंदाज तग धरून उभे आहेत आणि इथे पूर्णपणे सेट होताना आपल्याला पाहायला मिळतील। बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते रुद्र स्पोर्ट्स मोठी जुई। दोन्ही संघांना मात्र जिंकायचंय, दोन्ही संघ मात्र विजयासाठी आसुसले आहेत। एक विजय मिळाला तर स्पर्धेतनं आपल्या स्पर्धेमध्ये स्थान निश्चित ठेवतील। दुसऱ्यांदा जर का पराभव पदरी आला तर मात्र स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल। रायगडच्या इतिहासामधील नामवंत आणि प्रतिभावंत असे लेजेंड्स खेळाडू, लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि संगमी असे खरं तर अनेकांना आदर्श असलेले जितू नाईक सरांचं इथे शुभ आगमन झालंय। रायगड टेनिस क्रिकेट विश्व म्हणा, रायगड लेदर क्रिकेट विश्व म्हणा आणि ऐतिहासिक मात्र लेजेंडचा वारसा असणारे जितू नाईक सरांचा इथे मात्र शुभ आगमन झालंय। वॉर्म वेलकम, वॉर्म हार्टेड। आणि हा बॉल डाऊन द ग्राउंड गेलाय, येईल अजून एक उरण प्रीमियर लीग षटकार। या वेळेला टायमिंग आपण पाहूया, टायमिंग जुळलं गेलंय। गॅप शॉट सिलेक्शन, अजून एक लागोपाठचा षटकार आलाय। 6-6 षटकार, चौकार, चौकार, षटकार, अजून एक षटकार, अजून मिळतील 1111 लक्ष असणारे या खरं तर षटकार आणि चौकारांवर अजून मिळतील का? 1-1-1-1 3 चौकार 3 षटकार, 50 धावा जर का आल्या तर अजून मिळतील।
2-2-2-2 म्हणजेच 2222. या मॅच मध्ये एकूण धावसंख्या झाली ती 70. गडी अजूनही कोणताही बाद झाला नाहीये. या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त एक व्हाईट बॉल फेकला गेलाय, एक लेग बाईस, म्हणजे उर्वरित जवळ 68 धावा मला असं वाटतंय की या बॅट मधनं आलेल्या आहेत. षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे सादर करत असताना प्रत्येकाला खरं तर मी म्हणेन टाळ्या आणि सिट्ट्या वाजवायला भाग पडणारे ही इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ फ्लाइट टाइम नाव. एकूण धावसंख्या झाली ती 70. 2 चेंडूचा खेळ झाला. विचार विनिमय करायला भाग पाडणारी फलंदाजी. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राइक 2 षटकार आलेत. नयन बंडा फुलटॉस बॉल, अजून एक षटकार. वाव वाव वाव, क्या बात आहे. या फटक्यामध्ये मॉडर्न टेनिस क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालंय. 3 षटकारांसाठी खरं तर अजून 1000 रुपये जमा झालेत. सुशांतजी तांडेल, वैभवजी कडू खरं तर आयोजक आहेत, त्यांनी मात्र अप्रिशिएट केले या खेळाला. या ऐकूया एक समुद्र संगीत डीजे मास्टर काय म्हणतात. Majestic, unbelievable, अविश्वसनीय. अजून एक आला वार आणि जाईल बॉल सीमा रेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर. लंबा बाप रे बाप. छक्का है, छक्का नहीं, ये आता है. हा आवाज होता ना अमित म्हात्रे सर, रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य, पिन जोहे यांचा आवाज होता. आणि 50 धावांना फक्त एक धाव, 50च्या उंबरठ्यावर आणि अर्धशतक. क्या बात आहे, अप्रतिम शक्ती आहे. त्या शक्तीचं प्रदर्शन, युक्ती आहे त्या युक्तीचं प्रदर्शन. नाद निनादलाय, जिथे वारा तिथेच मारा आपल्याला पाहायला मिळाला. नयन बंडा ऑन स्क्रीन. आणि नयनला आम्ही विनंती करू की समोर कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याकडे का पाहून बॅट उंचावून प्रेक्षकाचं अभिनंदन आपण स्वीकारायचं आहे. मॅग्निफिसंट इनिंग. 11 चेंडू आणि 55 धावा. ओ चॉप करायचं होतं बॉलला. इथे मात्र नक्की सन्मान देण्याचा प्रयत्न, कारण त्याचं असं आहे की गोलंदाजाचा खरं तर मी म्हणेन आत्मविश्वास कुठेही खचू जाऊ नये म्हणूनच की काय टेनिस बॉल क्रिकेटनं आणि आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटनं खरं तर आत्मा जपलाय का, त्याचं जिवंत उदाहरण प्रशांत सर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदीच आपण जर का बघितलं गेलं तर या मॅच मध्ये खरं तर शेवटच्या बॉलवर षटकार न मारता सन्मान दिला ऋषी नाईक सरकारनं. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा असा एक खेळाडू ज्यानं 9 वेळा असा कारनामा केलाय. 9 वेळा 5 चेंडू मध्ये 5 षटकार त्यानं लगावले आणि 9वी वेळा त्यानं शेवटच्या बॉलवर डिफेन्सिव्ह पवित्र्यानं त्या गोलंदाजाला सन्मान दिला. आणि म्हणूनच म्हटलं जातं की ग्रामीण टेनिस क्रिकेटनं अशाच प्रकारे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट मेंटेन करून क्रिकेटचा हा आत्मा जपलाय. आपण मॅच मध्ये थोडंसं फोकस करूया. रंगसंख्या झाली ती 89 आणि एकूण धावसंख्या झाली ती 89. स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतं. जशी इनिंग संपेल तसं प्रशांत सर आपण आज या व्यासपीठावर मात्र एक महान महत्तम खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र लेवलला जाऊन खरं तर मी म्हणेन नॅशनल लेवलला जाऊन आपला खेळ साकारलाय ते जितू भोईर सरांचा आपण सन्मान करणार आहोत. जसं हे षटक संपेल. एज लागलाय, बॉल गेलाय पाठमुरा बॅकवर्ड भोवऱ्यासारखा फिरलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कुणी नव्हतं. चला गोलंदाजाचं नाव काय? राजू. संकेत पंडित. मोठी जुई. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर फटका सजवायचा होता. बॉल हवेमध्ये नो मॅट्स रिझन मध्ये लँड होईल बॉल आणि मिळतील धावा 2. एकूण धावसंख्या 90 क्रॉस करत असताना तिसऱ्या धावेचा कॉल झाला. क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स. फिटनेस किती महत्वाचा आहे प्रशांत सर बघा.
अनबीटन 90 धावा काढल्यानंतर सुद्धा क्रिकेटची जिद्द, चिकाटी, साहस आणि तितक्याच ताकदीनं या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 नव्हे तर तिसऱ्या धावेचा कॉल केला आणि 3 धावा अंकित करत असताना फिटनेस अँड क्रिकेट आपण पाहता याच मातीत घडले, याच मातीत मोठे झाले, याच मातीनं खरं तर तुम्हाला ओळख दिली आणि म्हणूनच की काय याच मातीत आपल्या संघाकडनं खेळ करत असताना मी म्हणेन आम्हाला जिंकायचं आहे ह्या नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडनं खेळ करतोय तो केदार भुईर आणि सोबतीनं आहे तो नयन बंडा. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं आतापर्यंत मी म्हणेन तितकीशी चांगली गोलंदाजी झाली नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर हा पहिला डॉट बॉल आलाय. जवळ या इनिंगचा हा फक्त दुसरा डॉट चेंडू आहे. आमच्या अगदी या मेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जवळ 4 ते 5 हजार रुपये जमा झालेत. त्यांचं वर्गीकरण करणार आहोत. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, जज करतील का? तर इथे झेल टिपला गेलाय नयन आणि इथे मात्र बाद झालाय तो फलंदाज नयन नव्हे तर केदार भोईर बाद झालेत. केदार भोईरचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहूया आणि पाहूया ही विकेट ना मी म्हणेन मॅच मध्ये थोडा सुटकेचा निश्वास टाकलाय. डीजे घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. केदार भुईर बाद झालेत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असणारे नवीन फलंदाज विवेक पाटील व्हीपी ऑन स्ट्राइक. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये रुद्र स्पोर्ट्स बाली बाप्पा मोरिया मोठी जुई. रणसंख्या झाली ती 94. 5 षटकांचे सामने, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. टार्गेट सेट होईल बॅटिंग साठी. विवेकच्या बॅटमध्ये हा बॉल एज लागला, बॉल गेला अगदीच आपण लेग स्लिप मध्ये. जर आपण पाहतो 1 धाव मिळणार, 1 धावसंख्या पुढे जाईल. टार्गेट इथं सेट होईल. 95 धावांचा इथं उच्चांक गाठला गेलाय. जशी इनिंग संपेल आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. लिजेंड खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र खरं तर नॅशनल लेवलला क्रिकेट खेळलंय. हा यावेळेला अंतिमचा बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्रास. बॉल गेला डीप लॉंग ऑन रिजन मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. विकी जोपर्यंत चेंडूला उचलून फेकून देईल तोपर्यंत या धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. रणसंख्या झाली